बाप्पाच्या आगमनाने आज होणार घरात कल्ला. कोण येणार नवीन गेस्ट, कोण येणार सिंगर, कोण येणार नवीन मालिकेतील प्रेक्षक आणि घरात होणार कोणाची एंट्री, कारण आज होणार आहे वाईल्ड कार्ड एंट्री. हे सर्व मी सांगणार आहे तुमच्याच आवडत्या लाडक्या फिल्मी भाई चॅनलवर. तर नमस्कार मंडळी, मी तुमचाच लाडका चेतन रवींद्र सोनवणे पुन्हा एकदा तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आपल्याच लाडक्या या खतरनाक रियालिटी शोच्या रिव्ह्यू टास्क मध्ये. तर सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असणार तर आताच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओज फटफट सटसट टटाट येतील लवकरात लवकर तुमच्यापर्यंत. तर सुरू करूया आपल्या आजच्या एपिसोडला. मित्रांनो, काल एपिसोड 42 मध्ये काय घडलं त्याबद्दल आपण आज बोलणार आहे आणि आज घरामध्ये वाईल्ड कार्ड एंट्री होणार आहे हे फिक्स्ड आहे, 100% फिक्स्ड आहे. त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा की वाईल्ड कार्ड एंट्री आज कोणाची होणार आहे. लवकरात लवकर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. चला सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, काल भाऊच्या धक्क्यावर काय घडलं. भाऊच्या धक्क्यावर मी आधी सांगितलं होतं त्या हिशोबाने 3 गोष्टी घडल्या. पहिलं सुरतचं कौतुक, दुसरं निक्कीची हवाबाजी काढली आणि तिसरं अरबाजची पलटूबाजी घराच्या बाहेर फेकली. तर सुरू करूया आपण आपल्या लाडक्या निक्की ताईबद्दल. निक्की ताईला उठवलं आपल्या सेंटर मधून आणि बसवलं साईडला, जिथे तिचा तो टेबल बनवलाय. दादांनी एक टेबल दिलाय तिला, त्या टेबलवर तू बसायचा आणि इथेच तू आपली भाऊचा धक्का एन्जॉय करायचा. असं निक्की ताईची एकदम चांगल्या पद्धतीने जिरवली आहे. कारण निक्की जे बोलत होती की मी घर चालवते, माझा एक वेगळाच गेम आहे. निक्कीचा बिग बॉस जी खेळत होती तो तिला दाखवलं की तुझा निक्कीचा बिग बॉस नाहीये, हा बिग बॉस मराठीचा आहे. सो हे आपल्याला दादांनी त्या एपिसोड मध्ये निक्कीला पटवून दिलं आणि पूर्ण घराला दाखवून दिलं, पूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं की रितेश दादा कुठल्याही प्रकारे बायस नाहीयेत. कारण गेल्या भाऊच्या धक्क्यावर ना झाला असं होतं, निक्कीची खूप जास्त तारीफ झाली होती. का? कारण ती कुठेतरी चांगला गेम खेळत होती. सो पूर्ण महाराष्ट्र दादावर भडकला होता की दादा कुठेतरी बायस दिसतात. सो दादा कुठेही बायस नाहीये. जे चांगलं आहे ते चांगलं आहे, जे वाईट आहे ते वाईट आहे. जिथे रॉंग घडणार तिथे दादा बोलणार. सो दादांनी तिची चांगलीच हवा काढलेली आहे. त्यानंतर अरबाजची ही हवा काढली. जसं अरबाजला पलटू म्हटलं गेलंय. अरबाज कधी इकडे तर कधी तिकडे. एक साईडला अरबाज दाखवत होता की मी तुमच्या साईडने आहे घरवाल्यांना, दुसऱ्या साईडला अरबाज तिच्याजवळ जाऊन काय मिठी मारत होता. सो तीही अरबाजची हवा काढली आहे. सूरजचं खूप चांगल्या पद्धतीने कौतुक झालंय, कारण सूरज झाला आपला कॅप्टन. सूरजला तर महाराष्ट्र पूर्ण प्रेम करतोय आणि आपला कमेंट सेक्शन पण चांगलाच भरलाय सूरजच्या नावाने. सो त्यासाठी मी पण महाराष्ट्राच्या पब्लिकचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यानंतर मोठा धक्का, आपला 1.5 फुटाचा गणपती घरी गेलाय. कारण गणपती विसर्जन झालं काल. आपलेच लाडके घनश्याम दरोडे पुढारी नाही, माघारी. सो त्यांचं काल झालंय घराबाहेर विसर्जन. आता गणपतीच्या सुट्ट्या संपल्या. घनश्याम दादा तुम्ही जाऊन शाळेत जावा, आता नियमित शाळेत जावा आणि जे शिक्षक शिकवत आहे त्याच्यावर लक्ष द्या. कारण तुम्ही शिक्षकांचा नाही ऐकताच, बाहेरच्या लोकांचा ऐकतात, ज्याच्यामुळे तुमचं जे एक्झाम मध्ये जे मार्क येणार आहेत ते कमी येत आहेत. तुम्ही जरा जाऊन अभ्यास करा, असंच आमच्या दरोडे साहेबांना सांगायचंय. गरमी खूप वाढली आहे, कारण आज घरामध्ये येणार आहे एक वाईल्ड कार्ड एंट्री. वाईल्ड कार्ड एंट्री ती नुसती वाईल्ड कार्ड नाहीये, ती वाईल्ड कार्ड आहे. कारण जो घरामध्ये जी पर्सनॅलिटी येणार आहे ते एकदम खतरनाक, राडे, धमाकेदार एंट्री आहे. तिच्याबद्दल तर मी बोलणारच आहे, पण त्याआधी आज आपल्या घरामध्ये काय काय कल्ला होणार त्याच्यावर आपण जरा बोलूया. घरामध्ये ना 4 सिंगर येणार आहेत. सलीम सुलेमान, RBH 100. सलीम सुलेमान हा एक यांना तर सगळेच ओळखतात. RBH 100 हा एक नवीन चेहरा बाहेर आलाय. MTV हसल 3.03. ठीक आहे, तिकडून एक कलाकार RBH 100 हा आपल्या नागपूर अमरावतीचा आहे. तो पोरगा खूप चांगलाच सिंगर आहे, रॅपर आहे. तर तो आपल्या घरामध्ये येणार आहे. आणि त्यासोबतच करण कांचन म्हणून एक सिंगर आहे, ते पण आपल्या घरामध्ये येणार. ते खूप राडा करणार आहे गणपती बाप्पाच्या आगमनाच्या अवसरवर. त्यानंतर घरामध्ये स्पेशल गेस्ट येणार आहे. रवींद्र खोमणे, प्रसंजित कोसंबी आणि उत्कर्ष शिंदे आणि दादूस. उत्कर्ष शिंदेला सगळे ओळखता, कारण उत्कर्ष शिंदे आपला बिग बॉस मराठीचा एक एक्स कंटेस्टंट आहे. आणि बाकी हे स्टार्स खूप राडे घालायला येणार आहेत, ते ॲज अ चीफ गेस्ट म्हणून येत आहेत घरामध्ये. त्यासोबतच घरामध्ये एक मालिकेचं प्रमोशन करायला 2 कलाकारही येणार आहेत. त्यांच्याबद्दल तुम्हाला आज संध्याकाळी कळणारच आहे 9 वाजच्या शो मध्ये. घरामध्ये थोडेसे काही टास्क झाले, कडू आणि गोडचे टास्क झाले. तर त्यामध्ये कडू लाडू आपल्याला घरामध्ये कंटेस्टंटला खाऊ घालायचं. तर ऑलमोस्ट लाडू निकीला खाऊ घातले गेलेले हे आपल्याला बघायला भेटणार आहे. त्यातनं एक प्रोमो मध्ये जर का तुम्ही बघितलं असणार त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की पॅडी दादा आपले निक्कीला एक कडू लाडू खाऊ घालता आहेत.
सो ते किती लोक कडू लाडू खाऊ घालतील हे तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. माझा अंदाज आहे की ऑलमोस्ट तिला 5 ते 6 कडू लाडू भेटणार आहेत. तर तुम्ही सांगा नेमके किती लाडू तिला भेटतील, कारण निक्की कडू आहेच, तिला कडू लाडू भेटणारच. त्यासोबतच जान्हवीला एक धक्कादायक बातमी तिला माहिती पडली आहे. तिच्या प्रॉपर्टी मधनं 3,568 रुपये कमी होणार आहेत. हसण्यावारी घेणार आहे ना? बरोबर, हसण्यावारीच घ्या. कारण एका प्रेक्षकाने ना कमेंट केली की तुझ्यामुळे माझे जान्हवी जशी तू बाहेर आलीस मला 3,568 रुपये पाठव. का? कारण एकदा मी माझ्या बायकोला नवीन एक डिनर सेट घेऊन दिला होता 3,568 रुपयाचा, आणि तू घरामध्ये एका कंटेस्टंटवर चिडली आणि तो तिच्याकडनं डिनर सेट खाली पडला आणि तो फुटला. सो माझं ते खूप मोठं नुकसान झालंय, तर ते तू भरपाई करशील असं जान्हवीला सांगितलं गेलंय. हसायची गोष्ट आहे पण छान होती. त्यानंतर घरामध्ये कोण येणार? एक रांगडा गडी येतोय, अशी त्याची बॉडी आहे. महाराष्ट्राचा केसरी आहे, महाराष्ट्राची पब्लिक त्याला एवढं प्रेम करते. महाराष्ट्रच नव्हे तर पूर्ण भारत, पूर्ण जगभर तो पसरलाय. असाच आपलाच लाडका बॉडी बिल्डर संग्राम भाऊ चौगुले यांची घरामध्ये धमाकेदार एंट्री होणार आहे. हे तुम्हाला बघायला भेटणार आहे. हे सर्वात आधी टेलिव्हिजनच्या आधी आपल्या चॅनलवर मी प्रस्थापित करतोय, कारण संग्राम भाऊ चौगुले यांची एंट्री फिक्स्ड आहे. प्रोमो मध्ये तुम्ही बघाल तर तुम्हाला कळेल की संग्राम भाऊ चौगुले यांनी आपल्या घरामध्ये राडा करायला सुरुवात केली आहे. भाऊंची एंट्री होणार आहे आजच्या एपिसोड मध्ये. आता भाऊ कोणाकोणाची वाजवणार हे बघण्यामध्ये जी इंटरेस्ट आहे, जी मजा येणार आहे ना, ती खतरनाक आहे. कारण संग्राम चौगुले हा एक डायनामिक पर्सनॅलिटी आहे आणि घरामध्ये 2 बॉडी बिल्डर होते, पण दोघांचा काय फायदा नाही, कारण दोघं एकमेकाच्या विरोधात खेळायचं सोडून ते एकमेकासोबतच खेळत होते. अरबाज त्याचा गेम खेळतच होता, पण वैभव त्याच्या पाठी राऊंड खेळत होता. सो आता आपल्याला काहीतरी नवीन गेम बघायला भेटेल मित्रांनो. एक साईडला आपला सूरज भाऊ चव्हाण आणि दुसऱ्या साईडला संग्राम भाऊ चौगुले, दोघा SS आहे. सो राडा तर होणारच आहे आणि कल्ला तर 100% होणार. आणि आपले रितेश दादा देशमुख ऑलवेज आपल्यासाठी अवेलेबल आहेत बिग बॉस मराठी सीझन 5 साठी, कारण TRP हाय आहे. तर याच व्हिडिओ सोबत मी आता तुमची रजा घेतो मित्रांनो. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फिल्मी बाईट. लव यू ऑल. जय शिवराय.